होय. चला समोर वा समोर समोर चला. आले का रे? चला समोर बसा बसा. तो अभी आते हैं ना, उनमें भी हमारे को दिखाए थे. होगा पोपट. आज हमारा पोपट की सब्जी है. पेडले वो ब्लर वाला अच्छा था. ब्लर वाला मी भी है. दिखेंगे हम लोग. हाँ मलबुरी. हाँ दिख रहे हाँ? दिखते हो. सर मैंने साइड डालती. कलर कहाँ से होगा होगा. चलो लेके जाएंगे. इधर से अगर निकाले ना, इधर से आप निकालूंगी तो दिखेगा. कलर सो नहीं होगा बेटा. रेड कलर रेड कलर बनाना. वही कोई केले जैसे लगता है, अलग जैसे लगता है. ये बड़ी होती होगी यार. सर को बड़ी बस चिंता नहीं. गए थे ना. हो नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आपल्या या मशरूमच्या शेतीमध्ये कशा प्रकारची प्रोसेसिंग असते त्या प्रोसेसिंगचं संपूर्ण माहिती आपले मित्र आदरणीय निलेशजी रहिले हे आपल्याला अगदी व्यवस्थित साध्या पद्धतीने आपल्याला समजावून सांगणार आहेत. तर ही प्रथम प्रोसेस असते. ती प्रोसेस बघा, या ठिकाणी स्ट्रा कट केला आहे. पूर्ण कुटार छोटे कुटार या ठिकाणी तयार केले जात असते. आणि ही एक मशीनचा वापर करून छोटे पार्टिकल्स तयार केले जात असते. या ठिकाणी अशा प्रकारचे पार्टिकल्स आपण बघू शकता. हे जे पार्टिकल्स असेल ते सर्व पार्टिकल स्वरूपात तयार केले जात असते. ही प्रथम प्रोसेस असते या ठिकाणी. या प्रकारचं छोटं पार्टिकल्स स्ट्रा केले जात असते. आणि नंतर दुसऱ्या प्रोसेसकडे आपण बघूया. या ठिकाणी आपलं अतिशय सुंदर असं प्रोजेक्ट निलेशजी रहिले आमचे परममित्र यांच्या शेतीमध्ये स्वतःच्या मेहनतीने नवीन विचार आणि मेहनत जर असेल मनामध्ये असेल तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण कमी खर्चामध्ये कमी जागेमध्ये चांगलं असं उत्पन्न आपण शेतीमध्ये काढू शकतो. सर्व चप्पल बाहेर काढावे. चला मित्रांनो, तर आपण आज पुन्हा या ठिकाणी दुसरी प्रोसेस प्रथम प्रोसेस आपण बघितलं. या ठिकाणी सर्व स्ट्रा कापलेलं होतं आणि कापलेली स्ट्रा या ठिकाणी बघा छोटे कुटार स्वरूपी या ठिकाणी स्ट्रा तयार केला आहे. आणि या ठिकाणी आमचे मित्र निलेशजी रहिले हे आपल्याला कशा प्रकारची प्रोसेसिंग असते ती प्रोसेसिंग संपूर्णरित्या अगदी व्यवस्थित साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला माहिती देणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकरित्या या ठिकाणी आपल्याला माहिती मिळणार आहे. आदरणीय निलेशजी रहिले यांच्या वाणीतून आपल्याला संपूर्ण माहिती वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करून शेतीला असा पूरक व्यवसाय कमी जागेमध्ये कमी खर्चामध्ये किती खर्च लागणार आणि किती नफा मिळतो याविषयी संपूर्ण माहिती आपल्याला आजच्या या शैक्षणिक भेटीदरम्यान दिलेली भेट मशरूम कल्चर शेती व्यवसाय पूरक शेतीला पूरक व्यवसाय आपण आधी याला पॅडी म्हणतात.
तरीच ना पॅडी पॅडी म्हटलं म्हणजे स्ट्रा तणस पॅटी स्ट्रॉ नाही का आपली straw पेलो. हिला स्ट्रॉ हे आहे 2 इंच 3 इंच आहे बरोबर आहे. हिला मी आधी आपण कट केलं. हिला नंतर आम्ही माहिती आहे का फार्मॅलिन फार्माल्डिहाइड चुना आणि ब्लिचिंग त्याच्यामध्ये गोण्यामध्ये बंद करून याला आम्ही 12 तास आम्ही पाण्यामध्ये भिजवून ठेवला. म्हणजे यामुळे याचा उपयोग त्याला म्हणतात स्टेरलाइज म्हणतात. स्टरलायझेशन म्हणजे निर्जंतुकीकरण निर्जंतुकीकरण ती निर्जंतुकीकरण ही तरीच आहे. ही निर्जंतुकी केलेली आहे तरीच आहे. आता बॅक फिलिंग म्हणजे हे नाही का अशा प्रकारे आता का म्हणून करणे आवश्यक आहे निर्जंतुकीकरण कारण कोणत्याही प्रकारचं फंगस किंवा कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरिया या ठिकाणी नसावेत आणि जर का असेल समजा तर आपलं जे प्रोसेसिंग आहे समोरची प्रोसेस जी आहे मशरूम डेव्हलपमेंटची प्रोसेस आहे ती चांगल्या पद्धतीने होणार नाही त्याकरिता याला स्टरलायझेशन करणं अत्यंत आवश्यक असते. हा करावं लागते. ठीक आहे. तर ही पहिली प्रोसेस कोणती आपण काय केलं सुरुवातीला आपण तणसेला कापला आपण छोटे छोटे पॅडिस्ट्रा म्हणजे स्मॉल पार्टिकल तयार केलं कुटार ज्याला म्हणतो आपण आपल्या कुटार आणि या ठिकाणी बघा तणसच नाही या ऐवजी आपण गव्हाच्या कोंडा सुद्धा आपण वापर करू शकतो. गव्हाच्या कोंडा सुद्धा वापर करू शकतो आपण त्याचे सुद्धा बारीक पार्टिकल तयार करून आपण बेड तयार करू शकतो. आता बघा या ठिकाणी सरांनी सांगितलं आपल्याला छोटे छोटे पार्टिकल्स तयार केलाय. आता त्या ठिकाणी स्टरलायझेशन सुद्धा करून घेत आहे. स्पॉन म्हणतात. याला स्पॉन म्हणतात. बघा हा एक फंगस आहे. बुरशी नाही का बुरशी याला गव्हावर उत्पादन केलं आहे. गव्हावर आहे. पकडा घ्या हातात पकडा. फंगस आहे. काय फंगस आहे दोघडा फंगस आहे. बुरशी आहे. फंगस आहे. हा घेऊ पे बेटा घेऊ पे हे फंगस आहे. बुरशी नाही का बुरशी बुरशी आहे. म्हणजे हे जे आहे फंगस गटातील आहे कवक या गटातील कवक या गटातील स्पॅन ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे. म्हणजे मशरूम सीड याला म्हणू आपण काय मशरूम सीड म्हणू आपण. ठीक आहे. मशरूम सीड आणि ह्या कवक म्हणजे फंगस या गटातील राहत आहे. ठीक आहे. आता बघा सुरुवाती प्रोसेस काय केलं त्यांनी पहिल्यांदा कट केल्यानंतर कट केलेले जे पॅडीला राहते त्याला काय केलं स्टरलायझेशन केलं. स्टरलायझेशन कशाच्या पद्धत म्हणजे कोणत्या साह्याने फॉर्माल्डिहाइड. ठीक आहे. किंवा फॉर्माल्डिहाइड नसेल समजा तर गरम पाणीचा वापर करून सुद्धा आपण स्टरलायझेशन करू शकतो. म्हणजे निर्जंतुकीकरण म्हणजे कोणत्याही प्रकारचं फंगस किंवा कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरिया कोणत्याही प्रकारचे इन्सेक्ट त्या ठिकाणी नको संपूर्ण ते डेड आणि क्लीन पाहिजे. ठीक आहे. आता प्रोसेसिंग करणार त्या ठिकाणी बघा आता बॅग फिलिंग मध्ये बघा कोणत्या प्रकारची पॉलिथिन आहे त्या ठिकाणी बघा कशा प्रकारचं अरेंज केलं आहे पूर्ण. 18 बाय 1 मिनिट बघा हा एक शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आहे. कमी जागेमध्ये कमी खर्चामध्ये बघा अत्यंत म्हणजे प्रगती म्हणजे आर्थिक आपलं जे व्यवहार जे राहत आहे ते बलाढ्य आणि चांगल्या पद्धतीने होण्याकरता शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी वर्ग कशा प्रकारे म्हणजे चांगलं उत्पादन काढू शकतंय आणि कमी जागेमध्ये आणि किती प्रकारचे टेम्परेचर काय लागणार हे संपूर्ण ज्ञान संपूर्ण माहिती आपल्याला देणार आहेत आज. तर बघा पॉलिथिन म्हणजे बघा 18 बाय 22 हे आहे 18 बाय 22 18 बाय 22 नाही का 18 मल्टिप्लाय 22 हिला मी मग हे केलं आपलं खाली बँड लावला याप्रमाणे आपली तयार केली. फर्स्ट लेअर बघा पहिल्यांदा प्रोसेस बघा बेटा बॅग फिलिंग प्रोसेस आहे. खाली घालायचं आपला पहिल्यांदा काय घेतलं त्यांनी स्पॉन घेतला म्हटलं स्पॉन म्हटलं म्हणजे काय ते बीज म्हणजे मशरूम सीड. ठीक आहे. आता बघा पहिल्यांदा किती घातलं त्या ठिकाणी घातलं स्ट्रा हा फर्स्ट लेअर झालं. बघा कशा पद्धतीने ते प्रोसेस करून घेत असतात. हा फर्स्ट लेअर झालं. अजून पण येऊ शकते. अजून पण एका बॅग मध्ये मॅक्झिमम 100 ग्राम सीड. बघा पहिल्यांदा सुरुवातीला काय घातलं सीड घातलं नंतर मग त्यावर स्ट्रा घातलं पुन्हा. ठीक आहे. बेड तयार केलं आणि त्या बेडवर बघा त्या ठिकाणी कशा प्रकारचे प्रोसेसिंग करून घेतात व्यवस्थित अशा प्रकारचं ढवळून टाकायचं. म्हणजे आपला बेसला राहील तो याला काठाला राहील. ओके झालं. अजून टाकलं हा फर्स्ट लेअर झाला.
फर्स्ट लेअर कम्प्लीट झालं. फर्स्ट लेअर झालं. सेकंड सेकंड लेअर, थर्ड लेअर, फोर्थ लेअर तुम्ही किती किती घालू शकता तुमच्या बॅगच्या कॅपॅसिटीनुसार. बघा सेकंड लेअर, सेकंड लेअर. सेकंड लेअर झाला. आता ते करून बघा. बघा अगदी वैज्ञानिक वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून आपण मशरूम शेती कशी करावी या संदर्भामध्ये आपल्याला माहिती, पूरक अशी माहिती आपले परममित्र निलेशजी रहिले एक नवीन विचार आणि आधुनिक पद्धतीचा अवलंब करून आणि मेहनत. एड झाली, कट झाली, एड झाली, कट झाली. चालते. थर्ड लेअर झालं. थर्ड लेअर 1 2 3 झाले ना. 3 झाले ना. त्याला करू मग. हां कट झाले. फट जाती गैस जाता नहीं उसमें. इसको फिर ना बाद में ना बैंड लगाना पड़ता है. बैंड नहीं क्या, बैंड बैंड रबर बँड. ठीक है बैंड की बेटा. ये बात एक मिनट एक मिनट. डबल पॉलिथिन प्रात्यक्षिकरित्या मशरूम शेती कशी करता येत आहे या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपले जे मित्र आहेत कोणतं निलेशजी रहिले हे आपल्याला परिपूर्णरित्या गाईडलाईन प्रोव्हाइड करत आहेत. मशरूम शेती कशी करतात, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नवीन विचार आणि मेहनत याच्या साहाय्याने आपण कमी जागेमध्ये कमी खर्चामध्ये मशरूम शेती करू शकतो. बरोबर. झालं झालं तुम्ही. ओके. आता बँड लावायचं. ठीक आहे. कसं पकडायचं आपलं. बघा त्या ठिकाणी काय केलं, पूर्ण म्हणजे एअर टाईट. ठीक आहे, एअर टाईट. आता बघा स्पॅन केलं आणि त्या ठिकाणी स्ट्राचं बेड तयार करून पुन्हा त्या ठिकाणी स्पॅन केलं आणि रबर बँडनी पूर्ण आपण काय करून घेत आहोत त्या ठिकाणी त्याला एअर टाईट करून घेत आहोत. ठीक आहे, ही प्रोसेस आहे. आता बघा या प्रोसेस नंतर काय होत आहे. बघा कॉटन मारले आहे. हां बरोबर. कॉटन बघा कॉटन कसे मारतात ते सांगतो. कापूस भरणे. आता बघा त्या ठिकाणी सांगतो हां कापूस लावण्यामागे काय उद्देश आहे, काय उद्देश आहे त्याचा. हां असं मारायचं. हा कॉटन आपला. हां असे आपले तुम्ही 8 किंवा 10 किंवा 12 असे कॉटन मारू शकतो तुम्ही असे. आता कॉटन मारण्यामागे उद्देश काय असेल त्यांचा. सांगतो. हां याच्यामध्ये हे आपलं का मॉइश्चर याच्यामध्ये. मॉइश्चर बरोबर बरोबर. हा फंगस आहे त्याला याला एअरेशन पाहिजे याला. हां म्हणजे हवा खेळती असायला हवं. पाहिजे. कॉटन मध्ये याला फक्त कमी हवा जाईल. याला म्हणते माहिती का, याला म्हणते इन्क्युबेशन पिरियड म्हणते याला. इन्क्युबेशन पिरियड बघा या ठिकाणी आपल्याला 20 दिवसचा इन्क्युबेशन पिरियड राहते. इन्क्युबेशन पिरियडला CO2 कार्बन डायऑक्साईडची खूप आवश्यकता जास्त आहे इन्क्युबेशनला. CO2 म्हणजे तुमची बाहेरची हवा आतमध्ये नाही आली तर बरोबर तिथं ऑटोमॅटिक आपलं इन्क्युबेशननं आपला CO2 आपला क्रिएट होईल. CO2 त्याला कार्बन डायऑक्साईड सशक्त आवश्यकता आहे.
म्हणून याला इथं कमीत कमी म्हणजे ऑक्सिजन कमीत कमी गेल्या पाहिजे, कमीत कमी गेल्या पाहिजे ऑक्सिजन. अल्पशा प्रमाणामध्ये ऑक्सिजन गेल्या पाहिजे आतमध्ये, ज्याने अत्यंत आवश्यक असतंय. कमी प्रमाणात आणि oxygen सर्वात गेल्या जास्त प्रमाणामध्ये CO2 त्या ठिकाणी क्रिएट व्हायला पाहिजे. create व्हायला पाहिजे. जिथं अंधार आहे तिथं CO2 आहे. बघा त्या बघा. बॅगला राऊंडमध्ये आपण बघा कशा प्रकारच्या या ठिकाणी कॉटन फिलिंग प्रोसेस. याच्या 2 पद्धती आहेत, एक कॉटन आहे आणि एक पिनिंग आहे. पण आधुनिक प्रमाण नाही का आता हां कॉटन बेटर आहे, चांगली आहे. बेटा बरोबर मार्कर आहे, बेटा दी बेटा मिला बेटा देख मार्कर दी बेटा, देख बेटा मार्कर है काय मार्कर मिल गया. बघा झालं कॉटन. प्रत्येक बॅगवरनं दिनांक लिहितो, प्रत्येक बॅगवर एकदम मस्त आहे, बिलकुल मस्त आहे. आजची दिनांक किती आहे? 15. हा आज 15 आहे ना बेटा, 15/03/2026 आहे ना. हा आता या ठिकाणी डेट लिहिलं? लिहिण्यामागे काय रिजन असेल, काय रिजन आहे? हा, सांग. काय करणं असेल याचं? माहिती आहे का, बघा. याचं इन्क्युबेशन पिरियड फक्त 20 दिवसाचा आहे. 20 20 दिवस. दिवस हा फक्त इन्क्युबेशन पिरियड, म्हणजे 20 दिवसानंतर आम्ही याचा कॉटन बाहेर काढू. म्हणजे पूर्ण बॅगनं पूर्ण जो हा जो स्पॉन आहे, हा जो स्पॉन रन होते, धावते. आता बघा धावत आहे का, आहे ना, होत आहे मॅटर. त्याला म्हणते मायसिलियम म्हणते, त्याला म्हणते मायसिलियम रनिंग म्हणते. काय म्हणते? मायसिलियम रनिंग. मायसिलियम आपल्या पर्समध्ये आहे. बरोबर आम्ही बरोबर 20 दिवसाने याचा कॉटन बाहेर काढू. आता 15 आहे, कधी काढू? 5 एप्रिलला काढू. बरोबर एक्झॅक्टली बिलकुल 5 किंवा 6 बरोबर एक्झॅक्टली आपण 20 दिवसाचे ड्युरेशन. इन्क्युबेशन पिरियड म्हणतात त्याला. इन्क्युबेशन पिरियड. मायसिलियम रन करणं सुरू होत असते त्या काळामध्ये. आज बॅग फिलिंग केली आजपासूनच, कारण याच्यामध्ये मागचे ना, याच्यामध्ये आहे का बा, नरम आहे. याच्यामध्ये मायसिलियम आपलं रन झालं सुरू. हे बघा 12ची आहे, बघा झालं बाईट का होत आहे भाई. बघा या ठिकाणी हे सर्व इन्क्युबेशन पिरियडमध्ये या ठिकाणी निर्देशनामध्ये येत आहे सर्व. आता आपण जाऊ, आता प्रोडक्शन जाऊ, प्रोडक्शन पिरियडमध्ये जाऊ. आता बघा या ठिकाणी ही फिलिंग झाली, बॅग फिलिंग झाली. आता बॅग फिलिंग नंतर सेकंड जे समोरची जी स्टेप्स जे असते, ठीक आहे, ते प्रोडक्शन्स कशा प्रकारे आपण घेतो आणि कशा प्रकारे अरेंज केलं आहे त्या ठिकाणी सिस्टम. बघा चला समोर चला. आता हे बघा इथं काय, वा व्हेरी गुड. आरामात या बेटा, आरामात या. अगदी छान व्यवस्थित असं सुंदर अरेंजमेंट या ठिकाणी मशरूमचं कल्टिवेशन्स कसं करता येईल, सुंदर अरेंजमेंट या ठिकाणी पाहावयास मिळणार आहे आपल्याला. कोणी टच करू नका कोणत्याही प्रकारचं, म्हणजे ती जी बॅग असेल त्या बॅगला कसलाही टच करू नका, कोणत्याही प्रकारचे हात लावू नका, कारण फंगल इन्फेक्शन्स हा एक डिसीज, म्हणजे ट्रायकोडर्मा असेल किंवा ॲस्परजिलस असेल, हे जे फंगस आपल्या सोबत येत असतात आणि ते जर आलं समजा तर जी कल्टिवेशनची प्रोसेस असते ती थांबत असते. मग असे मी तुम्हाला बॅग फिलिंग करताना तुम्हाला सांगितलं का बरोबर एक्झॅक्टली एका महिन्यामध्ये आपलं प्रोडक्शन सुरू होते. आजची डेट किती आहे? 15. आजची 15 ना, किती लिहिलं बॅगवर? एक्झॅक्टली किती दिवस झाले? 1 महिना व्हायला आहे, 1 दिवस बाकी आहे. हे बघा झालं, प्रोडक्शन सुरू झालं का? याला म्हणतात पिन हेड म्हणतात. का म्हणतात? पिन हेड म्हणतात इंग्रजीमध्ये. का म्हणतात? पिन हेड म्हणतात. हे पिन हेड म्हणजे याचं फक्त हा निघत आहे. आत्ता किती वाजले? 1 वाजला ना, हा सायकल 3 वाजेपर्यंत ना तसं मोठं होईल. ह्याप्रमाणे होईल, ह्याप्रमाणे होईल. 3-4 वाजेपर्यंत हे अजून असं होईल 3-4 वाजेमध्ये. फक्त याला फक्त बाहेर निघायला फक्त उशीर लागतो. आलं का? एक्झॅक्टली एका महिन्यामध्ये बिलकुल 1 महिना व्हायला आहे ना. 16 बघा डेट बघा, 16/2 बरोबर एका महिन्यामध्ये प्रोडक्शन सुरू होते तुमच्या. म्हणजे जवळजवळ हे जी प्रोसेस आहे ही प्रोसेस किती दिवसाच्या आतमध्ये कंप्लीट होत असते?
याचं लाईफ 60 दिवस. 60 दिवस. पहिला प्रोडक्शन 30 दिवस, 30 दिवस. सेकंड प्रोडक्शन त्याच्यामध्ये 10 दिवस एडिट करायचं, 40 दिवस, थर्ड प्रोडक्शन 15 दिवस, हार्डली खूप झालं 60 दिवस. 60 दिवस. 60 दिवसामध्ये आपलं हे डिकम्पोज करायचं. बरोबर. म्हणजे एका बॅगमध्ये किती दावे आपण घेऊ शकतो प्रोडक्शन? 3 वेळा. तीन वेळा. लोक 4-5 वेळा घेतात, पण मी फक्त 3 वेळा घेतो. बरोबर. एका बॅगमध्ये 3 वेळा. तीन म्हणजे 3दा आपण कल्टिवेशन करू शकतो मशरूम. पहिला प्रोडक्शन 50%, हा. सेकंड प्रोडक्शन 25%, थर्ड प्रोडक्शन 25%. 100% संपला. बरं, इथपर्यंत आलं. आता बघा, सुरुवातीला आपण स्ट्रा बघितलं, स्टरलायझेशन प्रोसेस, नंतर मग त्या ठिकाणी स्पॅनिंग प्रोसेस बघितलं, कशा प्रकारे बॅग फिलिंग असते ते बघितलं, आणि नंतर यांनी म्हणजे आपल्याला अतिशय छान बघा किती सुंदर असं अरेंजमेंट, एकदम ज्या प्रकारच्या फुलांची माळ असते त्या प्रकारचं अरेंजमेंट या ठिकाणी आपल्या निदर्शनामध्ये येत असते. तर सुंदर असं कल्टिवेशन या ठिकाणी सुरू आहे ना. हार्वेस्टिंगची प्रोसेस आज मॉर्निंगला झालेली आहे. मॉर्निंगला झालेली आहे. आता बघा, महत्वाचा एक महत्वाचा पॉईंट आहे साहेब, की याचं टेम्परेचर किती मेंटेन करता येईल आपल्याला. टेम्परेचर कसं काय? हा, बघा टेम्परेचर म्हणजे याला आपण आता बघा उन्हाळ्याचे दिवस, आणि या उन्हाळ्याच्या दिवसमध्ये टेम्परेचर किती असायला हवं बघा. ज्या कुणी शेतकरी मित्राला प्रत्यक्षरित्या या ठिकाणी भेट देता येईल आणि योग्य ते मार्गदर्शन आदरणीय निलेशजी रैले यांच्या संदर्भातून आपल्याला माहिती मिळणार आहे. डोंट टच, हात लावायचे नाही आहे. हां बघा, टेम्परेचर किती? 10 किती आहे? 21 डिग्री सॉरी सेंटीग्रेड. 27 जवळजवळ 20 to 28 डिग्री सेंटीग्रेड आणि टेम्परेचर. ह्युमिडिटी 93. ह्युमिडिटी अच्छा, 93. ह्युमिडिटी 93 ह्युमिडिटी. बरोबर. आर्द्रता. हां, आर्द्रता. आर्द्रता मस्त आहे. जेवढी आर्द्रता मस्त आहे. जेवढी आर्द्रता तुमची जास्त होते तेवढं तुमचं टेम्परेचर लो होईल. आता दुपार आहे म्हणून 27 आहे. हो. बाकी माझ्या सहसा 22-23 असते. बरोबर. तर कमीत कमी टेम्परेचर किती असायला हवं? 20 ते 30च्या मधामध्ये पाहिजे. 20 ते 30च्या मधामध्ये. पाहिजे. ठीक आहे. 20 ते 30च्या मधामध्ये पाहिजे. अतिशय सुंदर असं आपला हा मशरूम कल्टिवेशन प्लांट आहे. आता बघा या ठिकाणी दुसरं एक आहे की जे डिसीज लागतंय, आणि डिसीजमुळे लॉस सुद्धा होत असते आपलं. आता कोणकोणतं डिसीज लागू शकतं आहे साधारणतः? एक मिनिट. हां. सुंदर असं या ठिकाणी मशरूम अंधारा खोलीमध्ये. ठीक आहे. हां, बघा रे बेटा, इकडे या. बघा, आपण शेती करतो, परंतु त्यापासून होणारं नुकसान बी बघा. नुकसान कसं होऊ शकतंय आपलं, आणि नुकसान होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, कोणतं प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, त्याची सुद्धा जाणीव असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि ती जर जाणीव आपल्याला असेल समजा, तर आपलं जे केलेलं खर्च असेल किंवा एखादं आपण जे कोणतं प्लांट उभारतो समजा, तर त्यावर आपलं नुकसान होणार नाही. त्याकरता प्रिकॉशन्स, कोणकोणती प्रिकॉशन घेणे अत्यंत आवश्यक असते. या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आपल्याला मिळणार आहे. बघा ही बॅग ब्लॅक झाली आहे पूर्ण. बघा, ही समोरची जी बॅग आहे रोग लागलाय. ही ब्लॅक कलरची झालेली आहे. का म्हणून झालेली आहे बघा. हिला रोग लागलाय. याच्यामध्ये एक असे 2 रोग होतात. हो. एक ब्लॅक मोल्ड आणि ब्लॅक मोल्ड. हे ब्लॅक आहे. म्हणजे ते ब्लॅक मोल्ड ऍस्परजिलस फंगसमुळे तयार झालं असते. बरोबर. ऍस्परजिलस फंगसमुळे ब्लॅक मोल्ड म्हणजे काळ्या रंगाची बुरशी त्या ठिकाणी तयार झाली आहे. हा, म्हणून ते जे आपलं प्रोडक्शन जे आहे या ठिकाणातून निघणार नाही. एक ब्लॅक आणि एक ग्रीन. ग्रीन म्हटलं म्हणजे ट्रायकोडर्मा आहे. ट्रायकोडर्मा हिरवं करते. हिरव्या रंगाची जी काही असते, हिरव्या रंगाची बुरशी जी असते ती ट्रायकोडर्मा असते. आणि ट्रायकोडर्मामुळे काय झालं असते, या ठिकाणी हिरवा रंग काही तयार झाले असते, बुरशी तयार झाली, त्या कारणास्तव दोन्ही बॅगला डिसीज लागलाय. पण याचं प्रिकॉशन मी काळजी केली नाही.
त्याचे precaution कसं वेळ करता नाही येईल बघा. भेटली म्हणून त्याच्यामुळे काळजी केली नाही. आता आपलं रिकवर झालं असतं, बरोबर. रिकवर झालं असतं. पण याच्यावर उपाय सांगतो. उपाय बघा, नीम ऑइल आहे. नीम ऑइल कुठेही भेटते मेडिकलमध्ये. नीम ऑइल. नीम ऑइल याला फक्त 5 ml घ्यायचं आपलं 1 लिटर पाण्यामध्ये. इंजेक्शन 5 ml आपलं याला इंजेक्ट करायचं. जिथे काढकाड लागलं ना तिथं इंजेक्ट म्हणजे करायचं. ज्या बॅगला ज्या बॅगला काळा किंवा हिरव्या रंगाचं आपल्याला कलर त्या ठिकाणी निदर्शन येत आहे त्याला तर समजून जायचं त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला इंजेक्टेड बघा. इंजेक्ट करायचं. बस असं पकडायचं, असं घालून टाकायचं हळूहळू. म्हणजे जेणेकरून ते जे स्पेअर होणार नाही, वाढणार नाही, पसरणार नाही, स्पेअर नाही होणार. हा. हिला अधिकाला पाहिजे होतं. आता झालं, खूप झाला रोग, जास्त पसरला. म्हणजे बघा प्रिकॉशन घेणे सुद्धा आवश्यक आहे. इंजेक्ट करायचं. जेवढं कमी खर्चामध्ये म्हणतो आपण, लागत कमी असेल परंतु याचं प्रिकॉशन सुद्धा महत्वाचं असतंय. आपण जेवढं जास्त प्रिकॉशन घेतलं समजा तेवढं जास्त प्रमाणामध्ये प्रोडक्शन आपल्याला म्हणजे त्यापासून मिळणार. सोबतच्या एका दिवसच्या आहेत. यांना डिसीज न क्रिएट केलं. यांना डिसीज न क्रिएट केलं म्हणजे रोग लागलाय त्याला, त्या कारणास्तव आपल्याला त्यापासून मिळणारे मशरूम जे आहे ते मिळणार नाही. नाही मिळणार. लक्षात. हा, तर बघा असं सुंदर असं इथं टेम्परेचर, ओलावा आणि स्वच्छता महत्वाचं म्हटलं म्हणजे या ठिकाणी स्वच्छता असणे आवश्यक आहे. नीट आणि क्लीन असणे आवश्यक आहे. जेवढं जास्त नीट आणि क्लीन राहणार तेवढ्या चांगल्या पद्धतीनं आपल्याला यापासून प्रोडक्शन मिळणार. आपण म्हटलं लावून दिलं आणि आपण बाहेर गेलं असं नाही. आपल्याला 24 hours या ठिकाणी ऑब्झर्वेशन आपलं असायला हवं. मस्ट आहे, बिलकुल. ठीक आहे. कोणत्या प्रकारच्या फंगस इन्फेक्शन्स याला होता कामा नये. स्वच्छता सुद्धा असणे आवश्यक आहे. ओलावा, नमी, आर्द्रता सुद्धा या ठिकाणी इथलं टेम्परेचर मेंटेन करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारचा हा आपला एक आज शैक्षणिक भेट म्हणू शकतो आपण. सर्व विद्यार्थ्यांच्या सोबत आपण या ठिकाणी आदरणीय निलेशजी रैले यांच्या शेतीमध्ये आलेले आहोत. त्यांच्या मातोश्री सुद्धा आमच्या आई या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे परममित्र भोयर सर आणि आमचे सर्व विद्यार्थीगण या सर्वांना अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन मिळालेलं आहे. तर सर्व शेतकरी मित्रांना सर्व शेतकरी मित्रांना सुद्धा सांगू इच्छितो की या ठिकाणी यावं आणि या प्लांटला भेट द्यावी, जेणेकरून आपल्याला कशा प्रकारचं मशरूम शेती करता येईल या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे. बघा या ठिकाणी पिंक मशरूम पिंक कलरचा मशरूम बघा हे. आता बघा साहेब पुन्हा बघा या ठिकाणी आपल्याला हे कोणत्या प्रकारची जात आहे? ही कोणत्या प्रकारच्या मशरूमची जात आहे? ऑस्टर मशरूम. अच्छा, वयस्टर मशरूम. हा बरोबर. पिंक कलर हा इथं आहे साहेब बघा. आहे का? हा इथंही आहे बघा. इथं सांगा यांना. हे बघा ह्या पिंक रंगाची मशरूम सुद्धा या ठिकाणी बघा. हा बघा ही दिसत आहे पिंक कलरचं मशरूम आहे या ठिकाणी. पिंक आणि व्हाईट कलरचं मशरूम सुद्धा आहे. हा आहे ना. बघा हे खाली बघा खाली म्हणजे नवीन विचार आणि मेहनत जर आपण केली तर कमी जागेमध्ये आपण मशरूमची शेती करू शकतो. आणि अत्यंत प्रगतशील आणि नाविन्यतम विचार बाळगणारे आमचे मित्र परममित्र निलेशजी रैले वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करून या ठिकाणी आपल्या गावामध्ये मशरूमचं शेती केली आहे. आणि यांचं उत्पादन दर दिवस कमीत कमी 15 kg 15 किलो दर दिवस 15 kg चे उत्पादन काढून घेत आहेत. आणि यांचं मार्केट म्हणजे जवळजवळ कुठं नागपूर आणि आमगावला साधारणतः यांचं निघालेलं माल सर्व हा नागपूर किंवा आमगावला किंवा अवतीभोवती सुद्धा जात असतंय. आणि अत्यंत स्वस्त दरामध्ये फक्त 200 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला मशरूम मिळणार आहे. आणि व्यवस्थित असं क्लीन आणि नीट पॉलिथिनमध्ये रॅप करून आपल्याला मिळणार आहे. असं सुंदर असं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्याला दिलं आहे सरांनी. त्या सरांचं खूप अभिनंदन. आणि पुन्हा आम्ही या व्यतिरिक्त यांच्याकडे सेरिकल्चरचा सुद्धा प्लांट आहे आणि त्या सेरिकल्चरचं प्लांटचं सुद्धा माहिती आपल्याला यांच्या माध्यमातून सुद्धा मिळणार आहे. परंतु साहेब मला सांगा, हे जे आपलं मशरूम प्लांट
या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती कुठून मिळाली सुरुवातीला? कारण हा जो प्लांट आहे आपल्या गावामध्ये सर्वात प्रथम प्लांट आहे आणि एवढं मोठं प्लांट, सर्वात प्रथम प्लांट, आणि तुम्ही आपल्या डोक्यातून म्हणा किंवा कुणाची संकल्पना होती ही संकल्पना? माझे बंडू भाऊ, मोठे भाऊ, त्यांची संकल्पना आणि माझी फक्त जिद्द. बरोबर. सरांचे मोठे भाऊ हो. आदरणीय रैले सर, प्राध्यापक जनरली शिवाजी सायन्स कॉलेज या ठिकाणी पवनीला. पवनीला प्राध्यापकाची त्यांची संकल्पना आणि माझी जिद्द. प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत सेरिकल्चर या डिपार्टमेंटमध्ये. त्यांचं नॉलेज आणि सरांची जिद्द, सरांचा परिश्रम, आणि यांनी सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगलं आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मशरूमचं शेती आपल्या गावामध्ये करून घेत आहेत. सरांचं खूप खूप अभिनंदन. आणि आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना दिलेलं गायडन्स, खरोखर आपल्याला हा प्रोजेक्ट्स किंवा हे जे दिलेले गायडन्स अतुलनीय आहे आमच्यासाठी आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी. तर सर्वात प्रथम आपण सर्व विद्यार्थ्यांना विचारून घेऊ या ठिकाणी. काय बघा, या आपल्याला हे जे प्रोजेक्ट्स आहे, हे प्रोजेक्ट्स, या प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये दिलेली माहिती आवडली आपल्याला? आपल्या शैक्षणिक संदर्भामध्ये विचारायचं झालं विषयाच्या संदर्भामध्ये, तर आपल्याला परिपूर्णरित्या माहिती मिळालेली आहे. आणि कशा प्रकारची हार्वेस्टिंग असते, कशा प्रकारचं कल्टिवेशन्स करता येईल, कशा प्रकारचं बॅग फिलिंग करता येईल, कशा प्रकारचं स्पॅन असते, हे संपूर्ण डिटेल माहिती आदरणीय निलेशजी रैले, आमचे मित्र, परम मित्र, यांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन करूया आपण. चला, धन्यवाद साहेब, आपलं खूप खूप अभिनंदन आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये येणाऱ्या दिवसाकरिता ह्या प्रोजेक्टकरता आपल्या सर्वांना शुभेच्छा आहेत. तर सर्व माझ्या सर्व मित्रगणांना, सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की ज्या मित्रांना, ज्या शेतकरी बांधवांना, ज्या विद्यार्थ्यांना पुनश्च जर का मार्केटमध्ये आपल्याला मिळतं आहे, परंतु इथंसुद्धा येऊन आणि विकत घेऊ शकता. कमीत कमी अल्पशा दरामध्ये आपल्याला जवळजवळ 200 रुपये किलो या दराने आपल्याला या ठिकाणी मशरूम उपलब्ध आहे. हा कुठचा माल? नागपूर.